महाराष्ट्र गरीब राज्य आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांना थेट 50 रुपयाच्या आर्थिक मदत डायरेक्ट अकाउंटवर जमा केली, पण आपल्या महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकऱ्याला गुंठ्यामागे फक्त 85 रुपये दिलेत. हा केवळ फरक नाही आहे, हा थेट अपमान केलेला आहे सरकारनं. महाराष्ट्र हा देशातील सर्वात श्रीमंत, सर्वाधिक कर भरणारा औद्योगिकदृष्ट्या बलाढ्य राज्य म्हणून ओळखलं जातं. मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून केंद्राला दररोज कोट्यावधी रुपयाचा महसूल गोळा होतो. पेट्रोल घ्या, डिझेल घ्या, राज्य सरकार कमवणारा कर जास्त आहे, उद्योगामधून होणारी कमाई जास्त आहे, शेतमालाची निर्यात, या सगळ्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पंजाबपेक्षा कितीतरी मोठी आहे. बरोबर आहे. तरीही जेव्हा पीक वाहून जाते, जनावर मरतात, शेतकऱ्याची घरं वाहून जातात, शेतकऱ्याच्या झोपड्या उद्ध्वस्त होतात, तेव्हा सरकारच्या तिजोरीतून फक्त 85 रुपयाचा तोकडा मलमपट्टीचा डोस शेतकऱ्यांना दिला जातो किंवा जखमीवर मीठ चोळलं जातं. ही रक्कम शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखीच आहे थोडक्यात. पंजाब सरकारने 50,000 रुपयाचं पॅकेज देऊन आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. मग महाराष्ट्र सरकारनं काय अडवलं आहे? महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही की पैसे देण्याची इच्छाशक्ती नाही आहे. बरोबर आहे ना. हे राज्य उद्योगात श्रीमंत, पण शेतकऱ्यांसाठी कंगाल का? शेतकऱ्यांनी पिकासाठी घेतलेलं कर्ज, खत बियाणांचा खर्च, सांडलेली मेहनत, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून फक्त 85 रुपये देणे म्हणजे शेतकऱ्याचा थेट छळ केलेला आहे. जरा मदत वाढवा, 50,000पेक्षा जास्त मदत करा, रस्त्याची कामं थांबवा, डेव्हलपमेंट थांबवा थोडे दिवस. फक्त हा जो शेतकरी वाहून गेलाय ना, त्याला उभा करण्याचं काम करा. बस. धन्यवाद.